कल्ला मस्ती धमाल झाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्याना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी। नमस्कार, आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो। कसं असताना शाळा शहरामध्ये असू दे, गावात असू दे, इंटरनॅशनल स्कूल असू दे, नाही तर छोटीशी शाळा असू दे 4 वर्गाची, आपल्याला आपली शाळा आवडतेच। ते म्हणजे कसं असताना की आईला आपला मुलगा आणि मुलाला आपली आई सगळ्यात जास्त गोड आणि सगळ्यात जास्त छान वाटते ना, तसंच आपलं आणि शाळेचं नातं असतं। शाळेला विद्यार्थी आणि विद्यार्थ्याला शाळा ही सगळ्यात भारी, सगळ्यात गोड आणि सगळ्यात लक्षात राहणारी वाटते। आज आपण आलो आहे नायगाव मुंबईच्या सरस्वती विद्यालयामध्ये, सरस्वती हायस्कूलमध्ये, जिथे आपण इथल्या मुलांची गप्पा मारणार आहोत। इथे खूप पूर्वी गिरण्या होत्या, त्यामुळे गिरणी कामगारांची मुलं या शाळेमध्ये खूप प्रमाणात येत असत। बघूया आज या शाळेची काय परिस्थिती आहे, इथली मुलं काय बोलतात, त्यांना काय काय सांगावं असं वाटतं, बघूया। मला कायम असं वाटतं की परमेश्वर प्रत्येक लहान मुलामध्ये काही ना काही छान गोष्ट देतो। कोणाचं अक्षर छान असतं, कोणी गातं छान, कोणी खेळतं छान, कोणी अभ्यासात हुशार असतं, कोणाला बारीक बारीक कागदाच्या काहीतरी वस्तू छान करता येतात, एखादी व्यक्ती खूप छान कविता करते, आणि अशीच मुलं असतात ती रत्न असतात, छान दंगा तरी करतात, छान आरडाओरडा तरी करतात। अशा काही रत्नांशी आज मी गप्पा मारणार आहे या शाळेतल्या। अंधाराला दूर सारुनी प्रभात सुंदर आली, अशी ओळ काव्यस्फूर्ती या काव्यसंग्रहात जिनी लिहिली आहे ती पल्लवी पाटील ही माझी मैत्रीण आज माझ्याबरोबर आहे। कशी आहेस तू पल्लवी? मस्त, एकदम छान। एकदम छान आहेस? हो। मला सांग, तू या शाळेत कधीपासून आहेस? मी या शाळेत 8वी पासून आहे। 8वी पासून? त्याच्या आधी कुठल्या शाळेत होती? मी त्याच्या आधी बालवाडी ते 7वी पर्यंत कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेमध्ये शिकत होते। कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड? या। तिकडने इकडे आलीस? हो। काय फरक वाटला ग तुला त्या शाळेत या शाळेत? फरक असा काही वाटला नाही, पण या शाळेतले जे मला शिक्षक लाभले ते त्यांनी मला खूप माझ्या कलेला प्रोत्साहन, म्हणजे याआधी मी कधी एवढ्या कविता वगैरे करणे इतकी मला आत्मविश्वास इतका माझ्यात नव्हता की नाही मी काही करू शकेन, माझ्याकडे काय आहे। पण या शाळेत येऊन इकडच्या शिक्षकांनी जी मला काही पूर्ती दिली, जी काही मला जो काही मला आत्मविश्वास दिला त्यांनी, त्यामुळे भाषा किती छान आहे पल्लवी, तू किती छान बोलतेस। थँक्यू सो मच। कसं काय का तुला, कधीपासून तुला भाषेविषयी कवितेविषयी प्रेम कसं निर्माण झालं? मी अगदी 3 महिन्याची असल्यापासून आहे ना माझ्या आजी सोबत वाढली, आणि माझी पणजी आजी होती ना ती एक शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कामाला होती, आणि इतकी कुशाग्र बुद्धिमत्ता तिची ना, त्यामुळे लहानपणापासून मारुती स्तोत्र, मनाचे श्लोक, पाडे वगैरे असं ती माझ्याकडून करून घ्यायची। मग ज्ञानेश्वरांची कथा, रामायण, महाभारत असं सांगून तिने ना माझ्यामध्ये एक आवड निर्माण केली, काहीतरी वाचावं, काहीतरी आपण करावं। तिच्यामुळे मी घडले, नाहीतर आज मी काहीच नसते। मी जी आहे ती माझ्या पणजी आजीमुळे। वा, आज तुझ्या पणजी आजीला जिथे कुठे ती असेल तिला खूप छान वाटत असेल की आपली पल्लवी इतक्या प्रेमाने आपल्याविषयी बोलतेय। दुर्दैवाने ती या जगात नाहीये, पण अरे पण मी असं कुठे म्हटलं, कुठेतरी असणार की नाही, आकाशात तारा बनून असणारच की नाही तुझी पणजी आजी? हो। तिकडनं ती ऐकत असणार की आपली गोड पल्लवी इतकी छान बोलतेय। हो। तू सांग, तुझं सगळ्यात आवडतं एखादी मला कल्पना तुला सुचलेली? पूर्वी आमचं पनवेलचं एक मोठं घर होतं, रोज सकाळी ना मी अंगणात बसायचे आणि पाहत राहायचे इतके सुंदर पक्षी झाडावर बसून किलबिलाट काय करतात, आकाशात उंच भरारी काय घेतात,
पण तर मला काही एक सांग, हे तुझ्या सगळं मनामध्ये तू कल्पना करत होतीस की हे पक्षी कुठल्या रंगाचे असतील, हे भरारी घेतात म्हणजे काय करतात? हो, मी कल्पनेने जग पाहते. किती सुंदर आहे हे. कल्पनेने जग पाहता येतं. या छोट्या मैत्रिणीने आपल्याला एका वाक्यात खूप मोठी गोष्ट शिकवली आहे. कल्पनेने कुठेही पोहोचता येतं. आमच्या पल्लवीने सिद्ध केलंय. हा सांग. तर मी विचार करायला लागले, का जर हे पक्षी आपल्यासारखे बोलले तर, आपल्याशी आपल्या भाषेत त्यांनी संवाद साधला तर किती सुंदर होईल, किती छान होईल. त्यांच्या भावना आपल्याला कळतील. हा विचार करून आहे ना, मी पक्ष्यांशी बोलायचा प्रयत्न करायची त्यावेळेला. अरे वा. पक्ष्यांशी बोलायची, झाडांशी बोलायची, अगदी तिकडे जे कोण प्राणी वगैरे यायचे ना त्यांच्याशी बोलायची. त्यामुळे त्यांच्या भावना, तो निसर्ग, ते त्या भावना माझ्या मनात रुजल्या आणि त्यामुळे मी या कवितेत वगैरे त्या मांडते. व्हेरी गुड. आणि त्याचा दुसरा काव्यसंग्रह होतोय, त्याचं प्रकाशन कुठे होतंय? 29 ते 3 तारखेपर्यंत कॅनडाला मराठी विश्व साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमात माझ्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होतंय. व्हेरी गुड. त्याचं काय नाव आहे काव्यसंग्रहाचं? काव्यसंग्रहाचं नाव काव्य झंकार. काव्य झंकार. आता मला एक गोष्ट सांगा, हे सगळं तुझं, तू खूप गुणी आहेस, खूप शहाणी आहेस, पण तू वर्गात समजा तासाला कंटाळा आला तर तू काय करतेस ग? तुला बोर तर होत असेल, सगळ्यांना बोर. हो, मला खूप बोर होतं. मग काय करतेस तू? नाही, मग मी शांत बसतच नाही. मला शांत बसता येतच नाही. मग काय करतेस? मग अशा वेळेला माझ्या मैत्रिणी आहेत, आमचा ग्रुपच आहे मोठाचा मोठा. मग तुम्ही काय दंगा 16-17 जणांचा ग्रुप आहे. आम्ही दंगा करतो. तिकडे सर शिकवतात. आम्ही नुकतेच गणिताच्या तासावरून रिटर्न आलो होतो आणि हिंदीचा तास सुरू होता. आम्ही बोर झालो. काय बाबा, किती अभ्यास अभ्यास अभ्यास. मग आम्ही ना आपलं हे गाणं ना, वाय दिस कोलावरी 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 दी. तुम्ही म्हणायला लागला तासाला? हा, तासाला गाणं म्हटलं. त्याची एकच लाईन, पण ती वेगळी केली आम्ही. आमचं गणित होतं -7y अधिक डी असं गणित होतं आणि ते सोडवून आम्ही आलो होतो. तर मी आणि माझी मैत्रीण रुपाली, आम्ही दोघी बसलो होतो अशा गप्पा मारत मारत. अचानक दोघी विचार करायला लागलो आणि तितक्यात आम्ही दोघी एकत्र म्हणालो, वाय दिस -7 -7 डी आधी आधी. एका लाईनीमुळे अख्खा वर्ग डिस्टर्ब झाला. आणि तुला मजा आली ना? तू? हो, मी वर्ग डिस्टर्ब केला. सगळे अगदी सरांसकट सगळे हसायला लागले. अगदी तशी दंगेखोर पण आहेस तू म्हणजे? हो, मी दंगेखोर आहे. मी शांत बसूच शकत नाही. व्हेरी गुड. दंगेखोर पण असायलाच पाहिजे, तर तुझ्या कवितांमध्ये पण व्हरायटी येईल ना. नाही तर सगळ्या शहाण्या कविता असतील, थोड्या दंगेखोर कविता पण पाहिजेत ना. हो ना. तुला खूप खूप शुभेच्छा. खूप मोठी कवयित्री हो, खूप मोठी हो. आणि तो माझ्याबरोबर एक अत्यंत चांगला कलाकार आहे, गोड मुलगा आहे, त्याचं नाव आहे राहुल. हाय राहुल. हाय सर. बरं आहे, तुम्ही कसे आहेत? मी पण छान एकदम. आणि मी तर फारच खुशीत आहे, कारण तू इतकी गणपती बाप्पाची इतकी छान मूर्ती इथे ठेवली अशी कुठून आणलीस तू? मी आहे ना, गेल्या वर्षी गणपती कलर करायला होतो वडाळ्याला, तर तिकडून मी माती आणली होती. तर ती माती मी अशीच ठेवून दिली होती. तर मी आज मूर्ती बनवता येते? हा, येते. कधीपासून? मी 3री रस्त्यापासून बनवतोय. आता तू कितवीत आहेस? मी आता 7वीत आहे. तू गेले 4-5 वर्ष मूर्ती बनवतोस? हा, बनवतो. मस्त रे. ही तू बनवलीस? हा. क्या बात है. उंदीर पण? हा. तुला कधी लक्षात आलं रे की आपण गणपतीची मूर्ती बनवू शकतो? मी आहे ना, म्हणजे मी असं गणपती बनवतात ना, मी अशा दुकानात गणपती बघितले ना की खूप खुश होतो. मी असं समजतो माझ्या मनाला की मी जर मोठा झालो तर मी पण गणपतीचं एक दुकान टाकून मोठे मोठे गणपती बनवून विकेन, अशी माझी इच्छा आहे. अरे काय मस्त. इतक्या शाळांमध्ये मी गेलो, हा पहिला मुलगा आहे ज्याला छान गणपतीच्या मूर्त्यांचं दुकान काढायचं आहे. मला फार छान वाटलं. आपल्याकडे एवढी मोठी परंपरा आहे. आता गणेशोत्सव पण जवळ आलाय. वा 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 राहुल, काय मस्त तुझं असं दुकान असेल आणि तू छान छान केलेल्या मूर्त्या. पण मला एक सांग, हे करताना हे काय मातीचं केलंयस तू? हा, सगळं. हो ना. किती वेळ लागला रे याला? तरी माझा हात बसल्यामुळे मला जास्त वेळ नाही लागत. अर्धा पाऊण तासात होतं माझं सगळं. हो. मग रंग? मग ते सुकवायला मी उन्हामध्ये ठेवलं. नशीब आहे पाऊस नव्हता म्हणून. अरे मस्त, क्लासच केलास तू. खूप अभिनंदन तुझं. आणि मुख्य मला डोळे फार आवडले. कुठल्याही मूर्तीचे डोळे फार महत्वाचे असतात ना रे? हा. हो ना. म्हणजे ती जिवंत वाटते. हो ना. आणि वडील काय करतात? आई वडील? वडील नाहीत मला. आणि आई काय करते? आई धुणभांडी करते. आईला हे तू करतोस छान वाटतं? तिचं मन प्रसन्न होतं.
असं केलं नाही. त्या बात आहे, तू आईचं मन प्रसन्न केलंस ना, तुला गणपती बाप्पा आशीर्वाद देणारच, ओके नाही? त्यामुळे तू छान गणपती करून आईला दाखवलास आणि आई हसली. ती माझी ह्याच्यामध्ये खूप साथ देते, हे बनवण्यामध्ये खूप साथ देते. काय लागेल नसेल ते मला आणून देते. व्हेरी गुड. मग तू हे लक्षात ठेव मोठं झाल्यानंतर, हां ओके नाही? दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या, आपली शाळा आणि आपली आई. खूप मनापासून गणपती बाप्पाला पण नमस्कार आणि तुला खूप खूप आशीर्वाद की तुझ्याकडनं अशा खूप खूप छान मूर्त्या तयार होत आणि तुझं मोठं दुकान गणपतीचं मुंबईमध्ये. पण एवढं खरं आहे, मी मोठे झाल्यावर गणपतीचं दुकान काढलं ना तर तुमच्या हस्ते मी त्याला हे करणार उद्घाटन. अरे क्या बात आहे, मी 100% येणार आणि गणपतीची गाणी म्हणणार तुझ्या दुकानात. प्रॉमिस करा सर. नक्की. आणि आता माझ्याबरोबर एक 9वीतली मैत्रिणीचं नाव आहे दीप्ती. कशी आहेस दीप्ती तू? बरी आहे. बरी आहेस? चांगली आहे. एवढा हळू आवाजात बोललीस तर कसं ऐकू येणार मला? मी चांगली आहे. तू खरं सांग मला, तू वर्गात दंगा करतेस तर ह्या आवाजात करतेस? नाही, मोठ्या मोठ्या आवाजात करतेस ना? करतेस तू दंगा? मला तर तू इतकी शहाणी वाटली, 2 पोनीटेल वगैरे एकदम. मला वाटलं पहिल्या बाकावर बसून अभ्यास करत असशील तू. दंगा पण असता आणि अभ्यास पण तेवढाच. हा, हो. पण मला असं कळलं की 9वीच्या कुठल्याही मुलाला जर विचारलं ना की सगळ्यात जास्त वर्गात बडबड कोण करतं, तर सगळेजण दीप्तीकडे बोट दाखवतात. असं का? कारण का मी चालू पिरियडमध्ये पण खूप असं म्हणजे बोलते, एका मुलीचे केस खेचणार, मग तिच्याबरोबर असं म्हणजे चालूच असतं माझं. आणि तुम्ही शिक्षकांना मित्रमैत्रिणींना वेगवेगळी टोपण नावं ठेवता का? हो. काय काय सांग ना वर्गातले. म्हणजे प्रत्येकाला अशी नावं ठेवली आहे. असं आता माझी एक मैत्रीण आहे माझ्याबरोबर, तिला मी आता कासव चिडवते. परत एक कासव? हा, का ग? कारण का तिचं आडनाव कासारे आहे म्हणून तिला कासव. आणि एक मयुरी नावाची मैत्रीण आहे, म्हणजे तिचं म्हैस जुने म्हणून तिला म्हैस म्हैस चिडवतो. म्हणजे प्रत्येकाला मला असं काय पण नागोबा नाही नाही असं नाही, सगळ्यांनी सांगितलं तुझं पण सांगायला पाहिजे. असं नागोबा आणि चिडवतात. नागोबा का ग? म्हणजे पहिले अशी डान्स एकदा केलेला ना, मग त्याच्यावरून मग नावच पाडलं, कारण का मी तो एकटीने केलेला ना म्हणून. नागोबाचा डान्स कुठला? तो आहे ना, गाणं आहे ना ते बिलनची नागिन निघाली, तो बिलनची नागिन. हा, तो केलेला ना, मग एकटीनेच केलेला. हा, केलेला ना, मग तेव्हापासून मग नाव पडलं ते. कुठे राहतेस ग तू? स्प्रिंग मिल कंपाऊंड. मला सांग, या भागामध्ये मिल्स खूप आहेत की नाही? हो. तर मिल्स पूर्वीच्या मिल्स, आता काही ज्या बंद पडलेल्या मिल्स असतील, काय तुला ह्या सगळ्याविषयी, या वातावरणाविषयी काय वाटतं? तुला काय लक्षात आलं हे सगळं बघून? जी मिल्समध्ये कामाला होती म्हणजे ती लोक अशी म्हणजे आता एकदम घरीच बसले, म्हणजे आता म्हणजे त्यांना आता हे पाहिजे आहे असं, म्हणजे ती लोक मागणी करतात अशी, म्हणजे लोकांकडे जे असे पक्ष असतात ना त्यांना अशी मागणी करतात. तुझ्या बघण्यात आहे का असं कोणी की जे मिलमध्ये काम करणार होतं आणि मिल बंद पडली आणि आता घरीच बसले आणि मग त्यांचा आता खूप प्रॉब्लेम आला? आहे बाबा. कुठल्या मिलमध्ये होतं ते? आमच्या इकडे पण दादा नाही आहे. कोण? मिल का? नाही, बाबा. म्हणजे आधी मिलमध्ये होते? हां, आधी मिलमध्येच होते, म्हणजे कापड आणि असतं ना त्या मिलमध्ये कामाला होते, पण ते आता नाही आहे, वारले. प्रत्येक शाळेमध्ये आपण छान छान परफॉर्मन्सेस बघतो. आज इथे या शाळेतले एक शिक्षक आणि एक विद्यार्थिनी आपल्याला तबल्याची जुगलबंदी ऐकवणार आहेत. त्यांच्याबरोबर एक विद्यार्थिनीच हार्मोनियमची साथ करणार आहे. परमेश्वर काही जणांवर खरंच खूप घोर अन्याय करतो, त्यांची नजर हिरावून घेतो. पण कलाकार जेव्हा जन्माला येतो तेव्हा डोळ्याची नजर जाऊ शकते, पण कलेकडे बघायची नजर कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. ती मात्र यांच्याकडे तितकीच पक्की आहे, तितकीच शाबूत आहे. बघूया आपण.
लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टीमध्ये आपण किती सहजपणे अडकलेलो असतो. आपण बोलता बोलता अनेकदा ससा कासवाचा रेफरन्स देतो, बिरबलाच्या खिचडीचा रेफरन्स देतो. एकूणच या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप खोलवर रुजलेल्या असतात. अशाच गोष्टींमधली एक खूप वेगळी, खूप छोटीशी पण तरी महत्त्वाची गोष्ट मी आज या मुलांना सांगणार आहे. एकदा एक क्रिकेटर असतो. आधी तो छोट्याशा क्लबकडनं खेळत असतो, मग तो मुंबईकडनं खेळायला लागतो, मग तो इंडियाच्या टीममध्ये जातो, सॉलिड मोठा क्रिकेटर होतो. एक दिवस काय होतं, तो घरी बसलेला असताना एक बाई त्याच्याकडे येते, 50-55 वर्षाची. म्हणजे मला तुमच्याशी 5 मिनिटं बोलायचं. तो क्रिकेटर समोर बसतो. त्या बाई म्हणतात की तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्या पहिली मॅच तुम्ही जी खेळला होतात ना शाळेत असताना, तिथपासून मी प्रत्येक मॅचला तुम्हाला खूप आशीर्वाद दिलेत. तुमचे खूप फोटो माझ्याकडे मी साठवून ठेवलेत. प्रत्येक वेळेला टीव्हीवर तुमची मॅच बघत असताना मी देवापुढे हात जोडलेत की यांची सेंचुरी होऊ दे, यांना विकेट्स मिळू देत. मी तुमच्यासाठी खूप प्रार्थना केल्यात. तो म्हणतो थँक्यू. तो म्हणा नाही थँक्यू नाही, आता मला तुमची गरज आहे. आता मला कॅन्सर झालाय आणि ऑपरेशनला मला 10 लाख रुपये पाहिजेत. तर मला असं वाटतं की तुम्ही ते देणं हे तुमचं कर्तव्य आहे. हा विचारात पडतो की अरे असं कसं, आपले एवढे फॅन आहेत, काय करणार आता. पण एका क्षणात त्याला वाटतं की नाही नाही, आपल्या लोकांवर इतकं प्रेम केलं लोकांनी आपल्यावर, तर आपलं कर्तव्य आहे की आपण पण लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. तो म्हणतो ठीक आहे, चल ठीक आहे बाई, तुम्हाला मी पैसे देतो. बाई खुश होते. तो सेक्रेटरीला सांगतो की यांना पैसे द्या. सेक्रेटरी त्या बाईला पैसे देतो आणि बाई निघून जाते. 1-2 महिन्यानंतर सेक्रेटरीना खूप धावत येतो. तो म्हणतो सर काय झालं माहितीये. काय झालं. ती बाई जी आली होती ना आपल्याकडे, कॅन्सर झालाय, ऑपरेशन आहे, तिला कॅन्सर झालेलाच नव्हता. ती खोटं बोलली, तिला काही झालेलं नव्हतं. आता तुम्ही मला सांगा की याच्यानंतर तो जो क्रिकेटर आहे तो काय प्रतिक्रिया देईल, काय रिॲक्शन देईल, तुम्हाला काय वाटतं. असं जर झालं तर त्याला ऑब्विसली वाटेल की आपण एवढी त्या बाईला मदत केली, एवढं तिला कॅन्सर झालाय म्हणून, मग तिने आपल्याशी खोटं बोलायला नको होतं असं वाटतं. आता बघा, आता होतं काय त्या गोष्टीमध्ये, फार वेगळं घडतं. तो सेक्रेटरी सांगतो की अहो तुम्हाला माहितीये का सर, त्या बाईला कॅन्सर वगैरे नव्हताच. तो म्हणतो वाव, किती चांगली गोष्ट आहे, त्या बाईला कॅन्सर नव्हता. तो म्हणतो फारच छान, छान झालं, व्हेरी गुड न्यूज. सेक्रेटरी बघतच बसतो. गुड न्यूज काय म्हणतायत. तो म्हणतो की चांगली गोष्ट नाही का, एखाद्याला कॅन्सर असणं याच्यापेक्षा त्याला कॅन्सर नाहीये ही न्यूज चांगली आहे का वाईट आहे. चांगली आहे. तो त्याच्याकडे एवढंच बघतो की ही न्यूज छान आहे. मदत तर मला करायची होतीच त्या व्यक्तीला, मला मदत करायची तेव्हा मी मदत केली त्या भावनेने, पण आता तिने मला फसवलं याच्यापेक्षाही मला महत्वाचं काय वाटतं की तिला कॅन्सर नाहीये. हो की नाही. प्रत्येक गोष्टीकडे बघायच्या 2 नजरा असतात. कधी कधी काय होतं तुम्हाला सांगू का, आपण पण स्वतःला फसवतो. तुम्ही मला खरं सांगा, असं होतं की नाही की एखाद्याची वही स्वाध्यायाची, निबंधाची किंवा शास्त्रप्रयोगाची पूर्ण असते, आपल्याला काहीही न कळता आपण त्याची सगळी पटापटा कॉपी करतो आणि देतो तपासायला. तुमच्या किती जण असं केलंय सांगा. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा, ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला फसवलत की नाही फसवलत. फसवलं ना. आपल्याला आलं तर काहीच नाही. तुम्हाला काय वाटत असतं की आपण बाईंना फसवलं, बाईंना वाटतं की आपल्याला येतच आहे, पण आपण कोणाला फसवलेलं असतं. स्वतःला. तुम्ही मला सांगा, कॉपी किती जण, छोटीशी तरी या परीक्षेत, की असं असं करून एक तरी उत्तर कोणी कोणी बघितलंय की कोणी कोणी विचारलंय. बराच आहे प्रमाण. तुम्ही मला सांगा, कॉपी करणं हे कोणाला फसवणं आहे. याला माहिती आहे. दुसऱ्याच्या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर त्याचं पण उत्तर चुकलेलं असेल तर मग आपलं पण उत्तर चुकतं. करेक्ट. तुम्ही कॉपी करत राहिलात तर तुम्हाला फक्त परीक्षेत मार्क मिळतील, व्यवहारात काहीच येणार नाही. अजून सांगा, असं होतं की छोट्या छोट्या गोष्टीत आपण फसवतो आणि नंतर लक्षात येतं की आपण उगीच फसवलं. खरं तर आपण स्वतःच नुकसान केलं फसवण्यामध्ये. आमच्या इकडे एक आहे ना दुकानदार आहे, तर मी बिस्किट घ्यायला गेलो होतो, तर मी 20 रुपये दिले आणि मोठा बिस्किट घेऊन आलो. तर नंतर त्यांनी परत ते 20 रुपये दिले, गर्दी असल्यामुळे 20 रुपये परत दिले. मी 5-10 मिनिटं तिकडे उभा राहिलो, यांच्या काय लक्षात आहे का, यांच्या काय लक्षात आहे का, असं करून मी उभा राहिलो. ह्यांच्या काय लक्षात नाही. ते बोलतात कशाला रे तू असं उभा राहिला, जा ना आता. त्यांना तेच 20 रुपये दिले, काका तुम्ही परत मला ते 20 रुपये दिले होते म्हणून देऊन टाकले मी त्यांना. देऊन टाकलेस ना.
व्हेरी गुड. आपण जर काय होतं, आपण जर अशा वेळी ते 1 रुपया जास्तीचा मिळालेला घरी आणला तर मग आपल्याला नंतर हक्क राहत नाही हे म्हणायचा की आपल्या देशातला भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. ती मगाशी तुम्हाला जी गोष्ट सांगितली त्या बाईनी कशाला फसवलं माहितीये? त्या क्रिकेटरचा फॅनवरचा जो विश्वास होता ना, त्या विश्वासालाच फसवलं त्यांनी. तो विश्वासच उडवला, हो की नाही? स्वतःलाच फसवलं, स्वतःच नुकसान करून घेतलं. पण झालं काय? नुकसान त्या विश्वासाचं झालं, हो की नाही? त्यामुळे आपण महत्त्वाचं टिकवायला काय पाहिजे? विश्वास टिकवायला पाहिजे. एकदा विश्वास उडला की आपण कुठलाच फायदा मिळवू शकत नाही. मग नंतर आपण 10 रुपयासाठी एकदा जर विश्वास मोडला तर नंतर तो परत मिळवता येत नाही. मग त्या 10चे 10 लाख होतात आणि मग 10 कोटी होतात आणि मग घोटाळे होतात. म्हणून आत्तापासूनच हे डोक्यात ठेवायचं की 1 रुपया काय आणि 1 कोटी काय, फसवायचं नसतंच आपल्याला नाही आणि दुसऱ्याला. आज मला मधली सुट्टीतला फार महत्त्वाचा क्षण वाटतो हा. अच्छा. की आमच्या मधली सुट्टीमध्ये ज्यांनी आयुष्याकडे फार सुंदर बघितलं आणि बघतायत ते डॉक्टर अनिल औषध, म्हणजे आमचा बाबा, या सगळ्या मुक्तांगण मैत्रीमधला बाबा, सगळ्यांचा बाबा बरोबर आमच्या बरोबर आहे. तर बाबा, मला फार उत्सुकता वाटते की अगदी ओरिगामी, बासरी वादन, डॉक्टर म्हणून असलेलं नॉलेज तर वापरायचं, शिवाय एक मित्र म्हणून सगळ्यांच्या कुटुंबांना त्यांना जे जे काही इश्यूज असतात ते सगळे इकडे सगळ्यांची मनमोकळेपणाने गप्पा होतात, सगळे तुझ्याशी खूप बोलतात. बरोबर. हे सगळं जे संवेदनशीलता असते हे मला असं काय वाटतं की लहानपणाशी याचा खूप संबंध असतो. हो, आहेच की, लहानपणाशी आहेच आणि त्याच्यातही शाळेचा मोठा भाग असतो. पण सगळं जे लहानपण आहे ना ते माझं खेड्यात गेलं आणि त्या खेड्यामध्ये कुठलाही रस्ता असा डायरेक्टली एसटी म्हणजे असा हे नव्हता, अप्रोच नव्हता. एकदा एसटी याची उन्हाळ्यामध्ये तेवढीच, पण नंतर 3 नद्या आणि पूल नाही. त्यामुळे एका अशा रिमोट गावामध्ये मी जन्मलो किंवा तिथं होतो. 3 बाजूनी असं डोंगर होते असे आणि चांगलं झाडी होती. त्यामुळे त्या वातावरणाचा परिणाम माझ्यावर खूप आहे. म्हणजे कुठली झाडं, नावं, कुठली फळं खायची, कुठली फळं खायची नाही, हे सगळं माहीत होतं. कुठली पानं चुरडली की सुवास येतो. डोंगरावर जाणं आणि खाली येणं ही तशी सहजगत्या घडणारी गोष्ट होती. आणि आमच्या गुरुजी होते ते असे एक महार जातीचे होते, एक संभार जातीचे होते आणि त्यांच्याकडे आम्ही असायचो, शिकवणीला असायचो त्यांच्या घरचे. त्यामुळे ह्या जातींच्या भावना ह्या माझ्यात कधीच अशा आल्या नाही. म्हणजे नुसतं माणूस असणं, माणूस पण हे मला वाटतं तिथे रुजलं असणार शाळेच्या आणि त्या लहानपणच्या काळामध्ये. अगदी. आणि हे जे शाळेने जे दिलं ना तर मला बराचसा न्यूनगंड दिलेला आहे. ते विशेषतः मला गणित आठवतं, काही यायचं नाही. पाठांतर हा माझा विषयच नाही, स्पेलिंग पाठवायचे नाहीत. त्यामुळे शाळेने मला न्यूनगंड दिलेला आहे आणि तो फार चांगला झाला. मला असं वाटतं की एकूणच शाळेतले दिवस ते काहीतरी एक छान देतातच. म्हणजे तुम्हाला काय करायचं नाही हे तरी नक्की शिकवतात आणि काय करायचं हे तरी नक्की शिकवतात. ते देऊळ तिथं मी जाऊन बसायचो वरती. मला मार्क मिळायचे नाहीत फारसे, पण असं एकटा असं बसायचो आणि ते सगळं खालचं बघत बसायचो, पानं बघत बसायची त्या ह्याच्यावरची. तर हे सगळं जे होतं ना की एक असं स्वतः असणं हे मी तिथे मला सवय आहे तिच्याशी, ते माझं जीवन आहे. त्यामुळे मला असे सतत मी माणसातही असतोच परंतु मी स्वतःतही असतो. आणि ते असणं आपण आता विसरून गेलेलो आहोत. आपण कोणीतरी इन रेफरन्स विथ आपण फॅमिली, इन रेफरन्स विथ काय जॉब प्लेस, सगळं असं आपण जगत असतो. आपलं इन रेफरन्स विथ असतं, पण आपण कोण आहोत? सुरुवातीपासून माझ्या मनामध्ये कसली महत्त्वाकांक्षा नाही. त्यामुळे ती कदाचित माझ्या या न्यूनगंडाने दिलेली देणगी असणार आणि मला त्यामुळे कोणाची स्पर्धा वाटत नाही. त्यामुळे मला जगू द्या. हो, मला वाटतं इतकं प्रसन्न, मी छान मस्तपैकी आणि मला जगू द्या, मला त्या गर्दीत ओढूच नका. अशा व्यक्तीचं लहानपण याच्याविषयी बोलायला मला आणि तुम्हाला सगळ्यांनाच खूप शिकायचं आहे. पण आता आपण ना तुमच्या शाळेतल्या मित्रांना भेटूया, कारण ते तुमच्या सगळ्यांचे एकत्र ओतूरमधले दिवस, त्या छोट्याशा खेड्यातले खूप गोड असणार, मला खात्री आहे. आपण तुमच्या मित्रांना भेटूया, त्यांच्याशी पण गप्पा मारूया. चला. वा, हे सगळे या वयाच्या या टप्प्यावरही सगळे शाळेतले मित्र एकत्र बघायला इतकं छान वाटतं. हा आमचा विजय, हा कोंडिबा, हा जयसिंग आणि हा पद्माकर. त्याच्यातल्या जयसिंगला आज मी तितक्या वर्षानंतर, म्हणजे किती 50-60 त्या वर्षानंतर पण तुम्ही पूर्ण 1ली ते 11वी तिकडे उतरला? नाही, 1ली ते 9वी मी होतो. हे बाकीचे हे तिथूनच.
आमच्या शाळेमध्ये प्रार्थना व्हायची, प्रार्थनेनंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी बातम्या सांगायची, ही एक पद्धत होती. तर कुणी काय सांगितलं, कुणी दोघांची मारामारी झाली, कुणी शेतावरून भांडण झालं. आमच्या अनिलने काय सांगावं, भाषावार प्रांतरचना त्यावेळेला पेपरमध्ये गाजत होती. त्यांनी भाषावार प्रांतरचनेवर बोललं. याच्यात चुणूक दिसत होती, चुणूक दिसून आली का हा पुढे जाऊन मोठा साहित्यिक होईल, आणि ते सत्य घडलं. भाषावार प्रांत रचनेवरनं आता सध्याचा खूप ज्वलंत प्रश्न आहे म्हणजे मराठी शाळांचा. तर आता शाळा मराठीच्या कमी होत आहेत, हे खूप स्वाभाविकपणे होणाऱ्या सामाजिक परिवर्तनातून होत असाव्यात. काय वाटतं याच्याविषयी, का हा एक उगीच झालेला गोंधळ आहे? म्हणजे जगात कुठेही मातृभाषा सोडून शिक्षण असं फार क्वचित असेल. म्हणजे गुलाम देशांमध्येच असेल. ते आपल्या भाषेमध्ये जर शिकलो तर संस्कृती जी अवगत होती आपल्याला, ती काय इंग्रजी शिकून नाही होणार. त्यामुळे आज इंग्रजी शाळेतली मुलांना सुद्धा मी विचारतो, व तू इंग्लिश साहित्य काय वाचतोस का? तर नाही. म्हणजे तो मराठीही नाही आणि इंग्लिशही नाही, अशी त्याची व्यक्तिमत्व काहीतरी अधांतरीच होतं. त्यापेक्षा मराठीत शिकावं. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की सुशिक्षित मराठी माणूस आहे आणि ज्याने पु ल देशपांडे वाचलेले नाहीत, ज्यांनी बाबासाहेब पुरंदरे वाचले नाहीत, याने आणखीन काही 4 नावं मी घेऊ शकेल, त्याला कसलं मराठी म्हणायचं आपण, असं वाटतं नेहमी. म्हणून हे एक मराठी माणूस म्हटल्यावर त्यांनी हे वाचलेलं आहे, त्याला हे माहिती आहे, तो अमक्या ठिकाणी एखाद्या गडावर जाऊन आलेला आहे, एखाद्या, म्हणजे हा जो संबंध एक मराठीपणा जो असतो. म्हणजे मला असं वाटतं की फक्त संपत्ती वारसा हक्काने जात नाही, या सगळ्या गोष्टी वारसामुळे जायला फार मोठं. आता मी आजीच्याकडे तिचे दळण ऐकायचो पहाटे, तिच्याबरोबर झोपायचो आणि ते गोधडीतनं तसंच असं करत जायचो जात्यापर्यंत, आणि ती तिच्या मांडीत टाकायची. त्या ओव्या अजूनही माझ्या त्याचा नाद लक्षात आहे. अशा म्हणू काय, वरच्या आळीला कसला हा गलबला, हो परशुराम जन्मला, हो परशुराम जन्मला, बोलवा सुतार्याला पाळणा करायला, हो माझ्या परशुरामाला, हो माझ्या परशुरामाला. माझं पोटबीट मोठं होतं तेव्हाही, तर मला हे सगळे असे चिडवायचे, ट ट ट ट हिंगण बेट आणि बामणाचं पोटच मोठं. असे कितीतरी होते आमच्या ह्याच्यामध्ये. आणि त्याला असे कुठल्या जाती भीतीचं आम्हाला काही भानच नव्हतं. असं माझे वडील शिक्षक होते, त्याचे वडील डॉक्टर होते, हे मित्र होते. तर आमच्याकडून दूध जायचं, ते मी क्लासला जाताना माझ्याकडे ती व्यवसाय हे होतं, एक तांब्यावर दूध घेऊन जायचं. तर त्याच्या घरात सुद्धा कोणी बाई आली तर आम्ही खाली ठेवायचं ते, तेव्हा ते घेऊन जायचे. पण अनिल जेव्हा आमच्याबरोबर असायचं केव्हाही त्याला त्याच्याबद्दल कधीही आम्हाला जाणवलं नाही. आणि कुठल्याही जातीचं कधीही तर झालं की त्या जातीच्यावर त्यांनी केव्हाही मानलं नाही. इथे मुक्तांगण मित्राच्या निमित्ताने व्यसनमुक्ती केंद्र असो किंवा अनेक पद्धतीने माणसांना समुपदेशन, त्यांना समजून घेणं, त्यांना समजावणं, तर याच्यामध्ये मला असं वाटतं की खूप तुम्ही चांगलं ऐकणारे पाहिजे, तुम्ही दुसऱ्याचं पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. असं कुठेतरी लहानपणामध्ये बीज होतं असं वाटतं? नाही, माझा स्वभाव असा जरा दबेल होता किंवा पडेल होता असा. आणि तो दबेल स्वभाव व्हायला म्हणजे वडील कारणीभूत आहेत, मारकुटे शिक्षक कारणीभूत आहेत. शिक्षक म्हणजे शंकर मास्तर होते ना, ते असं मारायचे की ते पोरग तिथे जाऊन पडायचं. आणि त्यांच्याविषयी गावात प्रतिष्ठेने बोललं जायचं, फार चांगला शिक्षक, 2-4 पोरं बहिरी केलीत त्यांनी. किती चांगला तर इतका चांगला. असं सगळे शिक्षक सुद्धा असे काही म्हणजे शब्दाने किंवा छडीने असे चोपतच राहायचे. आणि घरी कळलं की आण्याला मारले की वडील फटकून काढायचे. पण मार खाल्ला ते बरं झालं, कारण कोडगेपणा आला. आणि कोडगेपणा येणं फार महत्वाचं आहे. आताच्या पोरांना जरा मारणं राहू द्या, जोरात बोललं तरी ते त्यांचा अपमान काय होतो, तर रडायला काय लागतात आणि काय बापरे गोंधळ सगळा. अरे आम्ही असे कित्येक वेळा फटके खाल्लेत, किती वेळा काय एवढं काय. त्यामुळे मग पुढे जीवनात जरी फटके खाल्ले तरी ढासळलो नाही. हो ढासळलो नाही त्यावेळेला. म्हणून मला तो झाला तो अच्छा हो गया, बोले अच्छा हो गया. आणि ते सगळे जे आमच्या घरात काही असं वडील बाहेरनं दवाखान्यात न्यायचे, घरात काही जर समजा बिघडलेलं असेल, काही फुटला असेल, काही असेल, तर माझा धाकटा भाऊ बरं का आले सांगायचा, काका आणि कप फोडला,
की लगेच कुठे आहे तो आणि हा खडा खडा. मग तोपर्यंत हसत असणार की मला सोडलं हसतोस काय, दात काय काढतोस, तू काय कमी आहेस काय, त्याला सुद्धा. मग एक सुरुवातच झाली आहे. मग सगळे आम्ही 8 भावंड होतो, ते उरकूनच मग वडील पण त्याचं रिफ्लेक्शन म्हणून आता असं वाटतं का की आपण सगळ्यांचा अरे बाबा व्हावं, इतकं क्लोज जावं असं वाटतं का की आता तर अहो बाबाचं अंतर अरे बाबा झालं. कारण हे कसं हे मुक्ता आणि यशोत्या म्हणायला लागल्या. बरं मी त्यांना सांगितलं तर मला अनिल म्हणा पोरेंना, पण आमच्याकडे जे काम करत होती प्लोमिना तिने शिकवलं नाही अहो बाबा म्हणायचं. मग ते ए बाबावर आलं. आणि मग त्या असं काहीही मला त्यांनी नावं ठेवली ती बाबा बुबड्या काही वाटेल ती अशी. आणि मग मुक्तीला काही पाहिजे असेल ना, ए बी मला जरा हे देतोस का, मग त्यावेळेला बी असायचो मी. त्यामुळे वाटेल ते अगदी नावं मला त्याच्यात आनंद वाटतो. असं की कोणी असं आपल्याला आदरपूर्वक वागवू नये, म्हणजे आदरपूर्वक वागण्याची शिक्षा देऊ नये मला कधी कोणी. आता या आत्ताच्या शाळा आणि आत्ताची मुलं, आत्ताचे पालक हे सगळं बघता काय सांगशील की आता खूप गोंधळ आहे पालकांच्या मनामध्ये? नाही, मुलांना मुलांसारखं जगू द्या, म्हणजे मुलांना त्यांच्या चॉईसनी त्यांना जगू द्या. त्यामुळे निर्हेतुक छान जगणं आणि त्याच्यातनं आपल्याला स्वतः सापडतो. नाही तर आज ही दुनिया म्हणजे सगळं रोबो तयार करायलाच बसले ना, आणि आपला कधी रोबो होईल हे आपल्यालाच समजणार नाही, असं होऊन जाईल. तर आपण याच्यापासून स्वतःला वाचवलं पाहिजे की नाही, मी आहे आणि माझा चॉईसनी मी जगणार आहे. आणि हे जे आहे ना करिअर आपलं जगणं आणि करिअर हे वेगळं कशाला करता तुम्ही? हां, किंवा आता हे जे शिक्षणसुद्धा आहे ना, शिकायचं 25 वर्ष झाले की ते सगळं टाकून द्यायचं आणि मग जगायचं. शिकणं आणि जगणं हे आपण एकत्र का नाही करत? जगता शिकायचं आणि शिकता जगायचं. त्यात असं म्हणून हा जो भाग आहे ना की आपण पालकांनी त्याचं जे ओझं आहे ना त्या पोराचं काय होईल हे असं ठेवा आणि छान जगावं आपलं. नंतर संस्कार तू म्हणालास, संस्कार हे करता येत नाही, संस्कार हे घेता येतात. हां, तर हे जसं ज्ञानाच्या बाबतीत ज्ञान हे देता येत नाही, ज्ञान घेता येतं. हे कुठल्या तरी टीव्हीवरच्या कार्यक्रमात तुमच्याच मला वाटतं की ती मुलगी छोटीशी होती आणखीन, तर ती बोल मुली असं कर, तेवढे विमान आले. हां, तुमच्याच मला कोणतरी सांगितलं, इतकं बरं वाटलं. त्या मुलीने तुमच्या सगळ्या समाजाच्या गालावर थप्पड दिलेली आहे की कसं उत्स्फूर्त जगायचं हे माझ्याकडनं शिका, अशी ती मुलगी सांगते. मुलगा मोठा झाला पाहिजे असं सगळं म्हणतात, पण मुलगा चांगला माणूस झाला पाहिजे असं कोणी का म्हणत नाही? हा, तो चांगला माणूस पाहिजे. म्हणून हा सगळा आपण एक असा पसारा दूर करूयात. त्या शिकण्यातला जे चांगला भाग असेल तो आपण आपल्या चर्चेतनं त्यांच्याशी बोलूयात. की आता गौतम बुद्धाचा धडा आहे. माझ्या मुलीच्याच बाबतीमध्ये त्या इकडल्या शाळेत आल्या होत्या आणि मग मला प्रश्न विचार खाली लिहिलेले आहेत, मी उत्तर देते की नाही ते इथं धड्यामध्ये कंस केला आहे, त्याच्यावर आकडा लिहिला आहे, ते बघतो. गौतम बुद्धाची शिकवण काय, तिने एक ओळ सांगितली. अगं म्हटलं आणखीन सांग की. ती म्हणली नाही, बाईंनी तेवढं सांगायला सांगितलं. अरे बाबा, म्हणलं आपण गौतम बुद्धावर बोलूयात का? चला आपण दोघं मिळून अभ्यास करूयात का? ह्याला शाळा एनकरेज करत नाही. त्या ती मुलगी धरून बसली, नाही बाईंनी तेवढंच सांगितलं. म्हणजे हे बंदिस्तपणा कोणी आणला? आपलं अज्ञान प्रगट करायला पालकांनी कधीही मागे पुढे पाहू नये, कारण सगळ्यांना सगळं येत असतं असं काही नसतं. मला असं वाटतं आज मधली सुट्टीला आमच्या बाबाचा डॉक्टर स्पर्श झाला, याचाच मला खूप आनंद आहे. कारण मी खरंच मधली सुट्टीला स्पर्श झाला असं म्हणतो, कारण अशा व्यक्तींनी मधली सुट्टीमध्ये येऊन आपल्या आठवणी सांगणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. आज मधली सुट्टी मोठी झाली असं मी समजतो. तुमच्या मधल्या सुट्टीमुळे आम्ही चौघं भेटलो आणि आम्ही असा निश्चय केला की आमच्या वर्गाला जमवायचं ते उत्तूरला. तर त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाचा आम्हाला हा फायदा झालेला. नायगावच्या सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थिनींबरोबर तर आपण गप्पा मारतोच आहोतच, पण त्याच्याबरोबर आता माझ्याबरोबर इथले संस्था संचालक आणि माजी मुख्याध्यापक गव्हाणकर सर पण आहेत, खामकर बाई पण आहेत, आणि या सगळ्यांशी मी आता गप्पा मारणारे वेगवेगळ्या विषयांवर. सकाळपासून शाळेमध्ये आहे आणि अनेक अंध विद्यार्थी इथे दिसतात. त्याचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे इथे, इतर कुठल्याही शाळेत मी बघितलं त्याच्यापेक्षा. आणि इतर सगळ्या मुलांबरोबरच ते शिक्षण घेत आहेत. तर हे नेमकं कसं
घडलं? मग इथे काय विचार आहे याच्या मागे? 75 वर्ष या शाळेला झाली, पण 1988 साली एक असा प्रसंग आला की इथे जवळ असलेल्या एका अंध विद्यार्थिनींच्या शाळेतल्या विद्यार्थिनींना 8वी इयत्तेपासून पुढे शिक्षणाचा प्रश्न होता. तेव्हा आमचे वडील होते जे याचे संस्थापक आहेत. त्यांनी असं सांगितलं की यांचं काम आपल्याला केलंच पाहिजे. त्यांच्या उपदेशानुसार आम्ही या कामाला सुरुवात केली. 88 सालपासून आजपर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये एकही विद्यार्थिनी आमच्या शाळेतून SSCला फेल झालेली नाही. सगळ्या पास झालेल्या आहेत. वा वा. आणि तेव्हा इथे अंधत्वामुळे काही आपल्या शिक्षणामध्ये कमी होतं असं इथे होत नाही, हे ह्या मुलींनी सरळ दाखवून दिलेलं आहे. खामकरबाई इथे आहेत, बाकीही शिक्षक इथे आहेत की जे त्यांना शिकवतात. अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणवतात की अशा विद्यार्थिनींना शिकवणं थोडं अवघड जातं, आणि अशाही काही नक्की गोष्टी असतील की त्या अंध विद्यार्थींना त्या आपल्यापेक्षा जास्त पटकन जाणवतात किंवा जास्त पटकन सुचतात? त्या त्यांच्या कल्पनाशक्तीने समजून घेतात. आता आपण आणि जे त्यांना लवकर समजतं ते म्हणजे आपल्याला जनरली समजत नाही. 1600 मीटर आपण असंच वाचतो, तेवढं ते जाणीवपूर्वक लक्ष देत नाही 1600 मीटर म्हणजे किती. पण अंध विद्यार्थी नक्कीच ते काउंट करतात खरंच मनातल्या मनात, किती असेल बरं 1600 मीटर. भाषेवर या मुलींचं किंवा मुलांचं, अंध मुलांचं खूप प्रभुत्व असतं आणि त्याचा ते पुढे समाज जीवनात नक्कीच वापर करतात. मुख्य काय, आपण बाहेर जातो, आपलं संप्रेषण महत्त्वाचं असतं आणि त्यामध्ये ही अंध मुलं कधी मागे पडत नाही. आणि मला या गोष्टी या मुलांकडून शिकायला मिळाल्या, एवढं नक्कीच. आपण मला वाटतं त्या विद्यार्थिनींशीच बोलूया. तुझं नाव सांग. माझं नाव अलका सानप, मी आता 10वीत शिकते. 10वीत. तू मला सांग बरं की तुझ्या बरोबर तुझ्या मैत्रिणी असतात, तर कसं शिकताना यांच्याकडनं काय तुला मदत होते? या नॉर्मल मुलामुलींसोबत, माझ्या मित्रमैत्रिणींसोबत ते म्हणजे 8वीपासून आम्ही इथे आलो, इतक्या छान प्रकारे आम्हाला हँडल करतात किंवा खूप चांगलं समजावून घेतात. आमच्याकडनं खूप काही शिकतात, पण त्यांच्याकडनं पण आम्ही खूप काही शिकतो. चांगल्या प्रकारे त्यांची आम्हाला मदत होते. आता तुमच्यापैकी कोणीतरी सांगा बरं की यांच्याकडनं तुम्ही काय वेगळं शिकलात? ह्या मुली जेव्हा 8वीपासून आल्या तेव्हा आम्हाला ह्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं. ह्या मुलींच्या एक एक वेगवेगळ्या बोलण्याचे वगैरे, मग ह्या लोकांच्या वेगवेगळ्या कला अंगातल्या, म्हणजे बोलणं. एक आमच्या वर्गात ही अर्चना मुलगी, तिचा आवाज पण खूप छान आहे, तिला गायनाचं हे आवड आहे. आणि या लोकांना म्हणजे स्पर्श केल्याशिवाय काही आपण कसं बघू शकतो, या लोकांना स्पर्श केल्यानंतर ती वस्तू लगेच कळते. हे लोकांनी आम्हाला 8वीपासून आल्या तेव्हापासून आम्हाला खूप प्रोत्साहन केलेलं आहे. तुम्ही म्हटलं 75 वर्षाची परंपरा असलेली शाळा आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. तुमच्या वडिलांनी दिलेला तो जो आदेश आहे किंवा उपदेश आहे तो इतका खरंच सुंदर आहे की आपण ती ईश्वर पूजा आहे, ज्यांना आपण मदत करतो ती ईश्वर पूजा आहे. असं इतका चांगला विचार घेऊन चालणारी संस्था आणि शाळा असतानाही आत्ता मराठी माध्यमाच्या शाळेची जी अवस्था महाराष्ट्रभरच आहे, त्याच्याविषयी मला असं वाटतं की तुमचं मत किंवा तुमचं बोलणं फार महत्त्वाचं आहे. हा मराठी शाळांचा प्रश्न हा पूर्ण व्यापक आणि खूप मोठा प्रश्न आहे. तो ह्या शाळेपुरता मर्यादित नाही. ह्या भागापुरतं म्हणायचं तर हा पूर्णपणे कामगार भाग होता आणि एका चाळीमध्ये एकेका खोलीमध्ये 5-5, 10-10 कामगार राहत असत. त्याच प्रमाणामध्ये इथे लोकसंख्या आणि त्या प्रमाणात मुलांची संख्या होती. गिरण्या बंद झाल्यानंतर ही कामगार हे देशोधडीला लागले, स्थलांतर त्यांनी केलं. त्यामुळे ते पॉप्युलेशन, ती लोकसंख्याच कमी झालेली आहे. पण त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आलेल्या शाळा होत्या. या 1 किलोमीटर चौरस किलोमीटरमध्ये जवळजवळ 40 शाळा आहेत. तेव्हा इतक्या प्रचंड प्रमाणातल्या शाळांना पुरतील इतके विद्यार्थी इथे मिळू शकत नाहीत. याशिवाय अर्थातच इंग्रजी माध्यमाच्याकडे ओढा आहे, तेव्हा बहुतेक जण इंग्रजी शाळेत जाणं हे स्वीकारतात. हीही त्याला कारणं आहेत आणि ही काही कारणं यातली पुष्कळ व्यापक कारणं आहेत, काही फक्त स्थानिक कारणं आहेत. तेव्हा हा फक्त एका शाळेपुरता हा नक्कीच नाही, हा संपूर्ण महाराष्ट्राचाच प्रश्न आहे. फक्त आता मी जसं मला इथे आल्यानंतर कळलं की यंदा 5वीचा वर्गच इथे नाही आहे. म्हणजे हा माझ्यासारख्या माणसाला दडपण येणारी गोष्ट आहे की इतकी चांगली परंपरा असलेली आणि इतकी चांगली शाळा असताना जर इतकी कमी ओढा होत चाललेला असेल मराठी मीडियमकडे, तर मराठी भाषा आणि मग पर्यायाने मराठी, आपण जसं म्हणतो की मराठीच्या आसपास सगळ्या येणारी आपली संस्कृती, मग येणाऱ्या कविता, मग येणारी गाणी, या सगळ्या गोष्टी कशा टिकणार. आणि मग
मुळातच समृद्ध होण्याची प्रोसेसच खूप तोकडी होते की काय? समृद्ध होण्याचं क्रिया तर चालूच आहे, उलट ती मोठ्या प्रमाणात आता होते आहे. आणि मराठी भाषेपुरती ती मर्यादित नाही. मुलं ही एकमेकाशी संपर्क साधून असतातच आणि त्यांनी संपर्क साधण्यासाठी म्हणून त्यांची स्वतःची भाषा तयार केली असते. ज्ञानेश्वरांच्या पायथ्याशी आपण बसलो आहोत. संस्कृतमधलं सगळं ज्ञान त्यांनी मराठीमध्ये आणून ते लोकांच्यापर्यंत पोचवायचं. त्या काळातही कदाचित असा प्रश्न आला असेल की सगळेजण जर मराठीत बोलायला लागले तर संस्कृत भाषेचं काय होणार. तर असाच प्रश्न जरी आज आलेला असला तरी शेवटी पुढची पिढी ही आपसात संपर्क साधून असतेच. सा विद्या या विमुक्ते, जी तुम्हाला ह्या भाषेच्या आणि सगळ्या बंधनातून मुक्त करते, तीच खरी विद्या आणि तेच खरं शिक्षण असतं. तेव्हा हे शिक्षण पुढे असंच चालू राहील. मराठीतून नाही तर दुसऱ्या भाषेतून चालेल. या सगळ्या भाषांची मिळून एक सगळ्यांना समजेल अशी भाषा काही वर्षांनी होणार आहे. आणि त्यामुळे आपण अशा चिंता करू नयेत. हे आपण त्यांच्या पुढच्या पिढीवरती सोपवावं. ह्या शाळाही चालू राहतील आणि ते शिक्षणही चालू राहील. वा, मला वाटतं खूपच एकदम व्यापक विचार सरांनी सांगितला. तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं? मराठी आपली मातृभाषा, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपलं प्रावीण्य असलं पाहिजे. अजून जास्त प्रमाण कमी आहे पण ते याच्यापेक्षा जास्त कमी होता कामा नये. तुला काय वाटतं? मला वाटतं की आपलं मातृभाषेतून शिकलं तरी पण पुढे इंग्रजी शिकता येतं. त्यामुळे मातृभाषेतून शिकल्याने आपल्या मराठी भाषा तशी जिवंत राहते. आजचं युग आहे विज्ञान युग आहे, त्यामुळे इंग्लिश या विज्ञान युगात इंग्लिशला खूप महत्त्व आहे. म्हणून त्या पालकांना वाटतं की इंग्लिश शाळेत टाकले तर पुढे यांचा फायदा होईल. पालक इंग्लिश टाकतात. एक मला फक्त या सगळ्या विषयावर चर्चा केल्यानंतर एक गोष्ट जाणवली की सर म्हणतात तेही बरोबर आहे की पुढची पिढी आपापली एक सोय चांगल्या पद्धतीने बघतील, कारण ती पण हुशार पिढी आहे. आणि शेवटी कधी कधी असं वाटतं की भाषा कुठली खरी, की माणूस रस्त्यात पडल्यानंतर दुसरा माणूस त्याला हात देऊन उठवतो, ती भाषा सगळ्यात खरी. मग त्याला तो इंग्लिशमधनं पण उठवत नाही, तो मराठीतनं पण तो हात देऊन त्याला वर काढतो खड्ड्यातनं, ती भाषा सगळ्यात महत्त्वाची असते असं एकीकडे वाटतं. असंही वाटतं की अरे पण मग आपल्या मुलांना जर आपल्या आईचा चेहरा दिसला नाही, तसं आपली भाषा जर मिळाली नाही तर त्यांना काय मिळेल. तर मला असं वाटतं हा प्रश्न चालत राहील. मला वाटतं कधीतरी या सगळ्या, जसं समुद्र मंथनातून काहीतरी चांगलं वर आलं तसंच येईल अशी आपण आशा करूया. पण आत्ता मला खूप छान वाटलं की ही चर्चा खूप छान झाली. आणि या शाळेमध्ये जिथे अंध विद्यार्थी विद्यार्थिनी तुमच्याबरोबर अक्षरशः एका बेंचवर बसून तितकंच चांगलं शिक्षण घेत आहेत, या शाळेचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुमचे आभार मानतो. थँक्यू. मी कायम या सगळ्या छोट्या दोस्तांना मला पत्र लिहायला सांगतो, वेगवेगळे विषय मला कळवायला सांगतो. पण आज मी या शाळेमध्ये आलो आणि या माझ्या मैत्रिणींनी अर्चनाने मला ऑलरेडी एक पत्र लिहिलंय ब्रेलमधनं. तिच्याकडनंच ते ऐकूया त्यांनी काय पत्र लिहिलंय. वाच बरं. प्रिय सलील दादा, तुमची गाणी मला खूप आवडतात. अगबाई ढगबाई यांसारखी अनेक बालगीते माझ्या मनाला फुलवतात. तसेच माझ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा तुमची गाणी खूप खूप आवडतात. ती गाणी माझ्या मैत्रिणींना व मला खूप आनंद देतात. त्यातली काही गाणी आम्हाला खेळवतात, हसवतात, कधी कधी ती मनाला चटकन भिडवून सुद्धा जातात. तुमच्या काही गाण्यांमध्ये प्राण्यांचे गुण इतक्या सोप्या शब्दात सांगितलेत की ते लगेच कळण्याजोगे वाटतात. म्हणजे उदाहरणार्थ मुंगीचा बचतीचा गुण, तुमचं मी पप्पांचा ढापून फोन हे गाणं अतिशय गमतीदार आहे. सलील दादा, तुमची गमतीदार गाणी पुन्हा पुन्हा ऐकायला मिळावीत हीच आमची आशा आहे. थँक्यू अर्चना. किती छान पत्र लिहिलंयस तू. पत्र लिहिणं ही पण एक मला असं वाटतं कला आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी पत्र लिहायला हवीत. तुम्ही लिहिताय, मला खूप आनंद आहे की सगळ्या महाराष्ट्रातून शाळांमधनं खूप छान छान पत्र येतात. सध्या पावसाळा इतकं मस्त चालला आहे आणि मलाही इतकं आठवतं ना ते की असं मस्त रेनकोट घालून सायकलवरनं शाळेत जायचं. त्या रेनकोटचा अर्धा वेळा उपयोग होत नाही, कारण आपल्यालाच वाटत असतं की त्याचा उपयोग होऊ नये, ती टोपी उडावी आणि आपण भिजावं असं आपल्याला मनापासून वाटत असतं. छत्री जरी नेली तरी आपण ती मुद्दाम तिरकी करतो आणि मग घरी येऊन आईला सांगतो की अगं वारा आला आणि छत्री तिरकी झाली आणि मी असंच भिजलो, मला भिजायचं नव्हतं. या पावसाळ्यामध्ये तुम्ही काय काय धमाल करताय. पावसाळ्यात शाळेत जाताना येताना काय काय मजा येते. तर पावसाळ्यातला माझा एक शाळेचा दिवस हाच आहे आजचा होमवर्क. मला छान लिहून पाठवा की पावसाळ्यात शाळेत जाताना येताना आणि शाळेत सुद्धा खिडकीतून पाऊस बघताना तुम्ही काय काय मजा करता. लिहून पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग,
डॉक्टर ॲनी बेसेंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZeeNetwork.com, झी मराठी @ZeeNetwork.com. मधली सुट्टी